तर मित्रांनो, हे पाकटाची साईज तर तुम्ही बघितलीच असाल, फोटो पण मी टाकेन बघा। ही यांच्या डोलीला पडली, डोलीला पडली नाहीये पाकट। किती किलो असतील? दोन एक एक सिंगल 25-30 किलोचा सिंगल हे दोन, आणि तिथं 50 किलोचा तो एक मोठा। तर मित्रांनो, दोन डोल्या उकवल्या, दोन डोलीची मच्छी बघा, हे याचा नाही। तर नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत मडवी आणि स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा PM फिशिंग या चॅनलवर। तर मित्रांनो, त्या दिवसाची तुम्ही रॉड फिशिंगची गेम बघितली असाल, खूप मजा आली असेल तुम्हाला। तर आम्ही पुन्हा एकदा आलोय आणि या वेळेला आपले मेंबर कमी आहेत, 5 का 6 जणच आहोत। कोण होते तुम्हाला दाखवतो, तर व्हिडिओमध्ये बनून राहा। जर का मित्रांनो ही तुम्हाला व्हिडिओ आवडली ना, तर व्हिडिओला नक्की लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑलवर करा, आणि इंस्टाग्रामचा ID स्क्रीनवर येत असेल, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकली, तिथे जा आणि नक्की इंस्टाग्राम वरती फॉलो करा। तर चला आता आम्ही आलोय करंजा जेटीला। जसं का तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, ही आहे करंजा जेटी, तिथं फेरी बोट पण लागलोय, आणि इथं नाव आले आपले आतिश भाईची बोट। तो डोली विकून आलाय, तुम्हाला त्याला काय मच्छी भेटले डोलीला ते पण दाखवतो, आणि इथं बाजार पण आहे। क्विक तुम्हाला मच्छी दाखवते काय, चला बघू। तर मित्रांनो, इथं कोणत्या तरी बोटीला पाखड भेटलं, आणि साईज बघा कसले, किती असतील का काही किलो नाही अंदाज, खूप मोठी साईज आहे। माझा पाय बघा, आणि त्याची शेपटी बघा, हा तो बघा यांच्यापेक्षा मोठा। इथं 2 आहेत आणि तिथे एक आहे। काका किती किलोचा असेल अंदाज? 50 किलो। वा वा वा, साईज बघा मित्रांनो, 50 किलो ऑलमोस्ट वजन। डोलीला पडला का पाकट? 50 किलोचा पाकट, आणि हे बघा कसलं 2 खतरनाक। हे पाकटाची साईज तर तुम्ही बघितलीच असाल, फोटो पण मी टाकेन बघा। ही यांच्या डोलीला पडली, डोलीला पडली नाहीये पाकट। किती किलो असतील? 2 एक एक सिंगल 25-30 किलोचा सिंगल हे 2, आणि तिथं 50 किलोचा तो एक मोठा। तर अशी मच्छी आली, हल्ली भरपूर मच्छी आल्या, काय झाला माहिती नाही। जाऊला पण भरपूर आहे बघा, एकदम फ्रेश जाऊला आहे बघा, भरपूर जाऊलाच्या डोलीला हल्ली मजबूत मच्छी पडते बघा। इथं कोलबी आहे, फ्रेश कोलबी। काय भाव आहे कोलबीचा का किलो? डोम्यांची साईज मस्त आहे बघा, बघा 100 रुपयाला माकल्या। या शिंगाल्या आहेत ना, बारक्या शिंगाल्या नाही, कोलबी आहे। ब्लॉगर हे बघा, हे आपल्या आतिश भाईच्या बोटीला पडली, दोन्ही पण मजबूत साईज आहे। कती 2 पक्का 1000 रुपयान 2 बघा, 1000 रुपयान 2। आम्ही चाललोय फिशिंगला म्हणून, ना तर आम्हीच घेतली असती। मी तर काय समज काय नाही, पण कोणाला देवाला तर झाली असती, कोणाला पाहिजे असतील तर बघा। अजून किती दिवस मच्छी भेटेल? अशी 4-5 दिवस भेटेल ना। यो बघा, आता याची साईज बघा मित्रांनो, यो 50 किलोचा आहे पाकड सांगता, कसली साईज आहे बघा। उचला जरा वरती उभा असा, हा एके माणसाला झेपत नाही। शेपटी बघा किती लांब आहे त्याची, मोठा पाकड आणि भरपूर। इथं कोणाला जर फ्रेश मच्छी पाहिजे असेल ना, हे बघा अशा प्रकारची पाकड आहे, भरपूर मच्छी आहे। जाऊला तर मजबूत आला, एवढा जाऊला मी पण कधी बघितला नव्हता। यांच्या डोली बिलीला मजबूत जाऊला पडते हल्ली, काय समजत नाही, आणि त्यामुळेच रॉड फिशिंगला पण भरपूर मच्छी लागते। तर चला मित्रांनो, भेटू आता डायरेक्ट पुढे जाऊन। या 4-5 दिवसामध्ये फ्रेश मच्छी जर कोणाला खायचं असेल ना, करंजा जेटीला सकाळी लवकर डोलीची मच्छी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची भरपूर भेटेल। तर चला आता आमची बोट पण आली, आणि चाललो बोटीन। घेतला ना सगळा सामान, चलिये। बघा मित्रांनो, मच्छी नुसतं टोपल्या, तो बघा बोटीन किती जाऊला आहे, मजबूत जाऊला आलाय। ती बोटी पण बघा फुल भरलाय बघा, पाट्या भरून भरून। इथं भरपूर मच्छी आहे। तर मित्रांनो,
आमचे मेंबर दाखवते बघा आजच्या दिवशी रॉड फिशिंगला कोण कोण आहेत. हे सगळे मेंबर हे तिघा आणि मी 4 जण आहे. सुरुवात करण्यात सर्वात अगोदर गणपती बाप्पा मोरया. त्या दिवशी जशी गेम झाली, जसा दणका विरेश दादाचा एकट्याचा होता दरारा आणि नितीन भाईचा, तसा आज सगळ्यांचा होऊ दे. तर चला बघू आज कशी गेम होते, व्हिडिओ मध्ये बनून राहा. आता आम्ही इथून निघलोय करंजा जेटीवरून. तिथं मच्छी बिच्छी सगळा शॉर्ट करताना बेट. तर बघू आता जाऊन स्पिनिंग करू, बेट फिशिंग करू. आज दिवस आपला आहे. त्या दिवशी जसा पॉझिटिव्ह होता तसा आज पण पॉझिटिव्ह राहू. आणि बघा इथं फेरी बोट पण आलंय. तर चला आता व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला नवीन असेल त्यांनी चॅनल आपलं नक्की सबस्क्राईब करा. तर चला आज ऊन भरपूर आहे, भेटू डायरेक्ट काशा खडपाजवळ. तर मित्रांनो जवळपास पोहोचलोय काशा खडपाच्या. बघा ऑलरेडी कोणतरी अँगलर आहे तिथं, तुम्हाला दिसत असतील बघा. आम्हाला माहिती आहे ते कोण अँगलर आहेत ते, एवढे लांबशी ओळखलो आम्ही. तर आता आपलं सगळं मेंबर रेडी आहेत. गेम ऑन. तर चला मित्रांनो आता करतो सुरुवात. तर मित्रांनो जवळजवळ 1.5 तास स्पिनिंग केल्यानंतर कंटाळलो आणि बेट करायला लागलेलं, तर भाईला लागली पहिली कॅच. नीट धर त्याला जरा, तो पण निघला बघा. तुम्हाला दाखवतो बघा मित्रांनो, नॉर्मल लागून आलता. याला बोलतात ब्लू लाईन ग्रुपर. कसला सुंदर मासा आहे बघा मित्रांनो. कलर बघा, क्लिअर पाण्याने ठेवला तर अजून भारी कलर आहे बघा. कसला पंखांवर कलर बघा त्याच्या. ब्लू लाईन ग्रुपर बोलतात त्याला. आणि तो लागलाय जर पहिली कॅच. पहिलीच आहे बोनी. भवानी झाली भवानी. चला फिशिंग कंटिन्यू करूया. आता सध्या बेट फिशिंग करतो कारण का दुपार झालंय. तर मित्रांनो जास्त काही मच्छी आम्हाला भेटली नाही, कायच मच्छी नाही भेटली. मध्ये कायच मच्छी नाही भेटली होती. आज फक्त आम्हाला 5 शिंगाल्या आणि 2 का 3 ढोमी लागली. ती पिशवी ठेवली, ती तुम्हाला भेटली तर दाखवीन नंतर. आणि आता आम्ही रॉड फिशिंगचा सेटअप बंद केलाय, घरी जाऊन निघलोय. आणि जाता आता आतिश भाईची बोटवाल्याची तर डोली आहे ती उकवतो. आता डोलीला बघू काय मच्छी भेटते तुम्हाला दाखवू. हा तर मित्रांनो आता डोली उकवताव. तर मित्रांनो आपली आली दुसरी डोली. ओके ओके. तर मित्रांनो 2 डोल्या उकवल्या. 2 डोलीची मच्छी बघा, हे याच्या नाही डोलीची मच्छी. तर मित्रांनो ही बघा डोलीची मच्छी, तुम्ही बघू शकता. याने इतकी साफ केली. माझ्या थोड्याशा कोलब्या आहे डोलीच्या. काही कोलबीची मस्त साईज आहे बघा, मोठी साईज आहे कोलबीची. आणि या शिंगाल्या बघताव ना, शिंगाल्यानं ढोमी ही बेट फिशिंगला लागली. कारण का आम्ही अगोदरची व्हिडिओ तुम्ही बघितली असेल त्या प्रकारे मच्छी भेटेल, पण काय नाही सगळं दिवस सारखं नसतं. पण डिमोटिवेट कोण नाही झालं. सगळ्यांना माहिती आहे का प्रत्येक दिवस रविवार सारखं नसतं.
काय नाही, आता त्याला नाही एक मच्छी भेटली तर ही टोलीची मच्छी घेऊ आणि जाऊ घरी. तर ही होती आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑलवर करा आणि इंस्टाग्रामचा आयडी स्क्रीनवरच असेल. इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली तिथे जा आणि इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा. तर चला मित्रांनो, भेटू अशाच नवीन फिशिंगच्या रिलेटेड व्हिडिओजमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.